नमस्कार मंडळी, मी गौरी वाड आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. जसं तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल, आज मला HMRC कडून रिफंड परत आला आणि मला हा विषय तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. कारण इथे जे नव्याने आलेत किंवा नव्याने यायचा विचार करतायत आणि त्यांना जर असं कुठे वाटलं की आपला पगार आणि आपलं टॅक्स डिडक्शन याचं समीकरण कुठे जुळत नाहीये, तर त्यांना मे बी ही माहिती उपयुक्त वाटू शकते. तुम्हाला इथे आल्यावर सर्वप्रथम NI करता नॅशनल इन्शुरन्ससाठी अप्लाय करावा लागतो. तुमचा एम्प्लॉयर ऑनबोर्डिंग करताना तुम्हाला NI नंबर विचारतो, कारण तुमचा NI नंबर तुमच्या पगाराशी आणि तुमच्या सॅलरी डिडक्शनशी खूप जवळून कनेक्टेड असतो. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही NI साठी अप्लाय केलाय पण तुम्हाला अजून NI नंबर मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एम्प्लॉयरला तसं सांगू शकता आणि एम्प्लॉयर हे इझिली ॲक्सेप्ट करतात. बट त्याच्याकरता तुम्हाला दुसरे प्रूफ द्यावे लागतात की जे सिद्ध करतील यू हॅव अ राईट टू वर्क इन UK. पगार तुमचा एम्प्लॉयरकडनं येतो, बट टॅक्स डिडक्शन हे होतं जे HMRCनी ठरवलेल्या कोडप्रमाणे होतं. HMRC हे UK मधलं नॉन मिनिस्ट्रियल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, जे या देशात मिनिमम वेज काय हवा ते मॅक्सिमम तुमच्या अर्निंगवर किती टॅक्स लावला पाहिजे, कुठल्या प्रकारच्या कामाकरता कोणता टॅक्स लावला पाहिजे, किती टॅक्स लावला पाहिजे हे ठरवतं. त्यानुसार HMRCने काही कोड ठरवलेले असतात जे तुमच्या कामाशी, कामाच्या स्वरूपाशी संदर्भात असतात. हा तुमचा कोड तुमच्या सॅलरी स्लिपवर नक्की तुम्हाला दिसतो. आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या एम्प्लॉयमेंट टाईपनुसार टॅक्स डिडक्शन ठरवलं जातं. इथे सर्वसाधारणपणे 4 प्रकारचे एम्प्लॉयमेंट टाईप आढळतात. 1 परमनंट, ज्यामध्ये तुमचा जॉब कायमचा असतो. 2 टेम्पररी, ज्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या जॉबची पण शाश्वती नसते, म्हणून ह्याला इथे 0 hours कॉन्ट्रॅक्ट असंही म्हटलं जातं. 3 पार्ट टाइम, ज्यामध्ये स्टुडंट्स जे इथे शिकायला आलेले असतात किंवा ते इथलेच असतात आणि ते शिकत असतात, ते साधारणतः पार्ट टाइम जॉब करतात. 4 FTC, प्रोजेक्टच्या अनुषंगाने तुमचं रिक्रुटमेंट झालेलं असतं. म्हणजे समजा प्रोजेक्ट 2 वर्षाचा असेल तर तुमचं रिक्रुटमेंट स्टार्टिंगला 2 वर्षाकरता झालेलं असतं. पण समजा प्रोजेक्ट पुढे गेला तर तुमचं एक्सटेन्शन पण होतं. आणि तसंच समजा प्रोजेक्ट लवकर संपला तर तुम्हाला मे बी त्याच कंपनीमध्ये दुसरा प्रोजेक्ट ऑफर केला जातो किंवा तुम्हाला दुसरा जॉब बघावा लागतो. यात काहीही बदल झाला तरी तुमचा एम्प्लॉयर HMRCला इन्फॉर्म करतो. तरी पण मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही पण HMRCला कॉन्टॅक्ट करून जो काही बदल झाला आहे तो बरोबर झाला आहे की नाही याची खातरजमा करावी. त्याच्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर आणि त्यांची ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता या चालू फायनान्शियल इयरच्या सुरुवातीलाच माझ्या बाबतीत असं झालं होतं की माझा टॅक्स कोड मला बदललेला दिसला आणि जेव्हा माझ्या कामाचं स्वरूप, माझ्या कामाचा प्रोफाईल, माझ्या कामाचे वर्किंग आवर्स याच्यात काहीही बदल झाला नव्हता, तरी मला असं जाणवलं की माझ्याकडनं जास्त टॅक्स डिडक्ट केला जातोय. या संदर्भात मी पुढची माहिती घेण्याकरता मी HMRCला सकाळीच कॉल केला, कारण सकाळी युजली कॉल केला तर तुमचा कॉल पटकन स्टाफशी कनेक्ट होतो किंवा नंतर केला तर तुमची वेटिंग पिरियड थोडा जास्त असतो. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे HMRCचा स्टाफ. सगळाच स्टाफ खूप मृदुभाषी आणि कायम तुम्हाला मदत करायला तत्पर असाच आहे. तुम्हाला काही गोष्ट सापडत नसेल, आठवत नसेल तरी ते पेशंटली वाट बघतात की तुमच्या रिप्लायची आणि त्याप्रमाणे ते त्यांचा अभिप्राय तुम्हाला देतात. माझ्या कॉलच्या बाबतीतही नेमकं असंच झालं.
माझा कॉल ज्या स्टाफशी कनेक्ट झाला होता तो अतिशय मृदुभाषिक होता आणि त्यांनी माझं म्हणणं अतिशय लक्ष देऊन ऐकून घेतलं. माझी इन्फॉर्मेशन त्यांनी व्हेरीफाय केली आणि फायनली मला जे अपेक्षित होतं तेच सांगितलं. मॅडम, तुम्ही जास्त टॅक्स दिला आहे अँड HMRC ओज यू सो अँड सो अमाऊंट. आणि काय, लॉटरी लागल्यावर जे वाटतं तेच नेमकं वाटलं आणि अतिशय मनातनं त्याचे शतशः आभार मानले आणि वाटलं की किती ट्रान्सपरंट ही व्यवस्था आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कधीही त्यांच्यापर्यंत पोचू शकता. आणि मी तुम्हाला तेच सांगेन की तुम्हाला जर वाटलं की आपलं पगार आणि टॅक्स डिडक्शन यांचं काही समीकरण जुळत नाहीये तर तुम्ही त्यांना आवर्जून कॉल करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.